श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाचा मोठा निर्णय. विद्यार्थ्यांची चिंता वाढली का आणि कशासाठी? बोर्डाचा निर्णय कुठला घेतलेला आहे याची आपण पूर्ण माहिती घेऊयात. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वी-12वीच्या नोट्ससाठी तुम्ही गुगलवर nanafoundation.in nanafoundation.in वेबसाईटला जॉईन करा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तर बघूयात काय अपडेट आहे. तर बघा, यावर्षी सरमिसळ पद्धतीचा अवलंब होणार आहे. आता सरमिसळ पद्धत म्हणजे काय असतं? तर दरवर्षी 10वी-12वीच्या परीक्षा होतात, त्या एकाच केंद्रावर होतात. एकाच केंद्रावर आपल्या शाळेतील विद्यार्थी येतात, त्यामुळे होम सेंटर असायचे. परंतु या वर्षी तसं होणार नाही. होम सेंटर असेल परंतु सर्वच विद्यार्थी त्या शाळेवर नसतील. त्यामुळे आता सरमिसळ पद्धत म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो. आता हे बोर्डाने का केलेलं आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. कारण मागच्या काही वर्षापासून बोर्डाकडे काही तक्रारी येत आहेत की विद्यार्थी शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये कॉप्यांचे प्रमाण वाढत आहे. त्याचं एकच कारण म्हणजे होम सेंटर आल्यानंतर आपल्या ओळखीने, वसिलाने ते मुलं कॉप्या करतात. अशा प्रकारची बाब ही बोर्डाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही सरमिसळ पद्धत वापरलेली आहे. तर बघा, सरमिसळ पद्धत म्हणजे काय असतं? सरमिसळ पद्धतीमध्ये एकाच शाळेमध्ये सर्व विद्यार्थी येऊ शकत नाहीत. त्यामुळे यामध्ये 3 किलोमीटर आसपासच्या शाळेमध्ये देखील त्या शाळेतील विद्यार्थी जातात. आता हे किती टक्के विद्यार्थी शाळेत येतील हे त्यांच्या पटसंख्येवर अवलंबून असतं. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करा. काही अडचण असेल कमेंटमध्ये कमेंट करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथे सर्व नोट्स भेटतील. किंवा गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला नक्की सर्च करा. त्यामुळे आता शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांची तयारी ही 100% घेतली आहे. काही अधिकाऱ्यांनी, काही शिक्षकांनी देखील मागणी देखील केली आहे की परत सरमिसळ पद्धत ही बंद करावी आणि परत होम सेंटर जैसे ते तैसे करावे. तर आपल्याला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. हा जो निर्णय घेतलेला आहे 10वी-12वी बोर्ड परीक्षे संदर्भात, हा योग्य आहे का अयोग्य? कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.